नमस्कार. आजचा दिवस माझा आणि क्षण क्षण परीक्षण या दोन्ही गोष्टी घेऊन मी परत येतो आहे. रोज आपला वेगवेगळा विषय असणार आहे. आजचा दिवस माझा यामधून मी हे सांगणार आहे. मी म्हणजे माझं मत वैयक्तिक नाही आहे. अनेक थोरा मोठ्यांनी जे सांगितलं आहे, ज्या मॉरल स्टोरीज आहे, जी शिकवण आहे एक माणूस म्हणून जगण्यासाठी, त्या सर्व शिकवणीच्या गोष्टी आपण आजचा दिवस माझ्यामधनं पाहणार आहे. आणि दुसरा विषय आहे क्षण क्षण परीक्षण. आज या धावपळीच्या युगामध्ये जसं तुमचं ECG आहे, सेन्सेक्स आहे, मिनटाला रस्त्यावर होणाऱ्या घडामोडी आहे, तुमच्या बाजूला बदलणारं वातावरण आहे, या सगळ्या गोष्टी क्षणाक्षणाला बदलत आहेत. म्हणून आपण क्षणाक्षणाला परीक्षण केलं पाहिजे की होतं आहे ते बरोबर आहे का नाही. आणि सर्वप्रथम आपण देशहितमध्ये गोष्टी करणार आहे. बरेच लोक असे गोष्टी करतात देशहितमध्ये आणि पाहतात स्वार्थ. असे 90% या देशामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये पंत पण आले, संत पण आले. आणि पंत कोणाला म्हणायचं, संत कोणाला म्हणायचं याच्या व्याख्या वेगळ्या आहे. तुमच्या मनातला विचार आणि मी म्हणतो ते यामध्ये बरीच तफावत आहे. तर हे क्षण क्षण परीक्षण पण आपण करणार आहे. माझी इच्छा आहे ज्यांना खरोखरच देशभक्ती आहे, ज्यांच्या मनामध्ये देशप्रेम आहे, त्यांनीच हे दोन्ही चॅनल पाहावे किंवा ऐकावे आणि त्याप्रमाणे आत्मसात करावं. ज्यांना नुसतं दुसऱ्यांना शहाणपण शिकवायचं आहे किंवा ज्यांना वाटतं मी तर नमो इतका हुशार आहे, मी सर्व गुण संपन्न आहे, अशा लोकांनी या चॅनलला परत कधी आयुष्यातही भेट देऊ नये. जे खरोखर देशभक्त आहेत त्यांनीच फक्त देशामध्ये चांगल्या गोष्टी घडाव्या यासाठी स्वतःपासून प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यांनीच हे ऐकायचं आहे. जे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाबासाहेब, शाहू फुले, आंबेडकर यांचे नावं घेऊन तद्दल खोटा धंदा करतात. त्यात मग राम आले, कृष्ण आले, परशुराम आले, टिळक सावरकर आले, अशा सगळ्यांचे नावं घ्यायचे आणि करायचे खोटेच धंदे. अशांनी तर उभ्या आयुष्यातसुद्धा पुन्हा या गोष्टी ऐकू नये. आणि तशा भडगुंजा लोकांना भडगुंजेच जनता भेटली पाहिजे असंच मी म्हणेल. असो. जय हिंद, जय भारत.